पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। माहीम मच्छीमार कॉलनीचा रखडलेला पुनर्विकास होणार, प्रसाद लाड यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठकीनंतर निर्णय। कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली। प्रकृतीची विचारपूस। भोईर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती आहे। मडगाव ते मुंबई तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार। फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे प्रवाशांची 19 मे पर्यंत गैरसोय, तर मंगळुरू ते सीएसएमटी धावणारी एक्सप्रेस ठाण्यापर्यंतच धावेल। सीएसएमटी स्थानकातील 16 आणि 17 क्रमांकाच्या फलाटाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आणखी 4 बोगदे होणार। एक्सप्रेस वेच्या 10 पदरीकरणाचा प्रस्ताव, 4 ठिकाणी 6 पदरी बोगदे बांधण्यात येणार। या कामांसाठी 15,000 कोटींचा खर्च करण्याचं प्रस्तावित। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय। राज्यातील 54 प्रदूषित नदी पट्ट्यांवरती लक्ष केंद्रित करून टप्प्याटप्प्याने पुनरुज्जीवन केलं जाणार। यंदा सामाजिक आरक्षण नाही। अल्पसंख्याक संस्थांमधील 11वी प्रवेशाबाबत शासनाचं स्पष्टीकरण। जागांचं सामाजिक आरक्षणानुसार वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता।